आकाशवाणीची ही संकेत धून आपल्या सगळ्यांच्या चांगलीच ओळखीची आहे, नाही का? एकदम नॉस्टॅल्जिक करून सोडणारी. पण गेली कित्येक दशकं जे स्वर ऐकल्याशिवाय सकाळ झाल्यासारखंच वाटत नाही, त्या स्वरांमागे कुणाची प्रतिभा आहे हे तुम्हाला माहितीये? त्या व्यक्तीचं नाव आहे वॉल्टर कॉफमन. नाझी जर्मनीच्या तावडीतून सुटून भारतात आलेले ते ज्यू निर्वासित होते. आज राष्ट्रीय प्रसारण दिनाच्या निमित्ताने या प्रतिभावंत कलाकाराबद्दल थोडंसं. सन 1907 मध्ये तत्कालीन ऑस्ट्रिया हंगेरी इथे वॉल्टर कॉफमन यांचा जन्म झाला. बर्लिन आणि प्राग इथं त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. या काळात विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी त्यांची ओळख आणि मैत्रीही झाली. दुसरीकडे जर्मनीत ॲडॉल्फ हिटलरचा प्रभाव वाढत होता आणि ज्यू धर्मीयांच्या अनन्वित छळाची सुरुवात झाली होती. त्यामुळे वॉल्टर कॉफमन युरोप सोडून भारतात आश्रयाला आले आणि मुंबईत ऑल इंडिया रेडिओच्या संगीत विभागात संचालक म्हणून काम करायला लागले. त्यांच्या सांगीतिक प्रतिभेची एक सुरेख झलक म्हणजे त्यांनी शिवरंजनी रागात बांधलेली आकाशवाणीची संकेत धून. कालांतराने वॉल्टर कॉफमन अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथंच त्यांचं निधन झालं. पण त्यांनी साकारलेली ही संकेत धून आज जवळपास 90 दशकांनंतरही कोटी कोटी श्रोत्यांच्या कानामनात गुंजतीये.